एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते, एका रात्रीत लॉकडाऊन घोषित होऊ शकते, एका रात्रीत सरकार बदलू शकते. मग बलात्कार करणाऱ्या नराधमाला एका दिवसामध्ये फाशी का नाही होऊ शकत? का नाही होऊ शकत फाशी त्या नराधमाला? त्याला 7 वर्षाची शिक्षा होते, त्याला 14 वर्षाची शिक्षा होते. 7 वर्षाची आणि 14 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर तुरुंगामध्ये तो व्यक्ती सुधरू शकतो? आमच्या बहिणीचे लचके तोडणाऱ्या व्यक्तीला फक्त 7 वर्षाची आणि 14 वर्षाची शिक्षा का? महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला, या भारत देशातल्या गरीब जनतेचं, बहुजन समाजाचं, नागरिकांची नम्र विनंती आहे की महिलांवर अन्याय करणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या, विनयभंग करणाऱ्या, त्यांच्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्या आणि आयुष्यभर त्यांना त्रास देणाऱ्या लोकांना, मुलींकडे वाईट नजरेने बघणाऱ्या लोकांना